मोरल इंग्लिश गुरु या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्र हो, जवाहर नवोदय विद्यालयाच्या एंट्रन्स एक्झाममध्ये बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. आज आपण पाहणार आहोत इंग्रजी विषयाचा पॅसेज नंबर 6. आणि विद्यार्थी मित्र हो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. चला तर पाहूया पॅसेज. In 1609, an Italian named Galileo invented the first telescope. 1609 मध्ये एका इटालियन व्यक्तीने, ज्याचं नाव गॅलिलिओ आहे, त्याने पहिल्या टेलिस्कोपचा शोध लावला किंवा पहिला टेलिस्कोप त्याने इन्व्हेंट केला, बनवला, शोधून काढला. इन्व्हेंट म्हणजे त्याने शोध लावला. टेलिस्कोप म्हणजे दूर दिसेल अशी दुर्बीण, म्हणजे जिच्यामधून बघितल्यावर खूप दूरचं दिसते त्याला म्हणतात टेलिस्कोप. म्हणजे टेलिस्कोप ही दुर्बीणच आहे, परंतु कशी, खूप दूरचं पाहता येणारी. ॲज ही पियर्ड थ्रू द एंड ऑफ हिज होममेड इन्स्ट्रुमेंट ही लर्न मेनी न्यू थिंग्स अबाउट द युनिवर्स. जेव्हा त्याने त्याच्या दुर्बिणीमधून खूप लक्षपूर्वक बारीक नजरेने, पियर्ड म्हणजे बारीक नजरेने बघितलं, होममेड इन्स्ट्रुमेंट म्हणजेच त्याची टेलिस्कोप, त्यानं बनवलेला टेलिस्कोप. ही लर्न मेनी न्यू थिंग्स अबाउट द युनिवर्स. या युनिवर्सबद्दल म्हणजे विश्वाबद्दल त्याला खूप साऱ्या गोष्टींची माहिती झाली. ही लर्न म्हणजे तो शिकला किंवा माहिती झाली. ही सॉ द हाय माउंटेन्स अँड डीप व्हॅलीज ऑफ द मून अँड फाउंड दॅट इट वॉज अ सॉलिड वर्ड. जेव्हा त्याने चंद्राकडे बघितलं किंवा त्याच्या दुर्बिणीमधून चंद्र बघितला, तेव्हा त्याने चंद्रावर उंच उंच पर्वत आणि डीप व्हॅलीज, खोल खोल दऱ्या बघितल्या आणि त्याला असं वाटलं की चंद्र हा सॉलिड म्हणजे एक घट्ट आहे, घन आकाराचा काहीतरी पदार्थ आहे, वस्तू आहे. म्हणजे जशी आपली पृथ्वी आहे तसंच चंद्र आहे असं त्याला वाटलं. He saw that some stars were satellites like the moon and seemed small only because of their immense distance. त्याने हे सुद्धा बघितलं की काही जे स्टार्स आहे, तारे, ते तारे नसून ते सॅटेलाइट्स आहे, उपग्रह आहे. उदाहरणार्थ चंद्र. म्हणजे त्याला पहिल्यांदा असं वाटलं होतं की चंद्र हा तारा असेल, कारण चंद्र हा चमकतो. त्याला असं वाटलं की चंद्र हा तारा असेल, परंतु त्याला नंतर माहीत झालं की मून इज नॉट स्टार बट मून इज द सॅटेलाइट. मून हा काय आहे? सॅटेलाइट आहे, उपग्रह आहे. आणि सीम स्मॉल, तो स्मॉल दिसतो. का स्मॉल दिसतो? बिकॉज ऑफ इमेन्स डिस्टन्स. कारण त्याचं पृथ्वीपासून जे अंतर आहे ते इमेन्स आहे, प्रचंड आहे, भरपूर आहे, खूप जास्त आहे, म्हणून तो लहान दिसतो. The next 300 years saw a steady stream of space flight stories. त्यानंतरचे जे 300 वर्ष झालेले आहेत, म्हणजे गॅलिलिओनी शोध लावल्यानंतरचे 300 वर्ष, तर या 300 वर्षामध्ये आपल्याला काय दिसून येते? स्टेडी स्ट्रीम म्हणजे एक सतत असा एक प्रवाह दिसून येतो. कोणत्या गोष्टींचा? स्पेस म्हणजे खगोल, आकाश, अवकाश, त्यासोबतच फ्लाईट आणि त्या संदर्भातल्या स्टोरीज. Then in 1942, something happened that gave man the power to reach the moon. आणि 1942मध्ये असं काहीतरी झालं की ज्यामुळे माणसाला एक शक्ती मिळाली आणि माणूस चंद्रावर जाऊ शकला. At Peenemünde, a secret German research station on the Baltic coast, the first V2 rocket was launched. आणि त्यानंतर V2 नावाचं एक रॉकेट लॉन्च झालं, जे चंद्रावर गेलं. आणि हे कुठं झालं? ॲट पिनेमुंडे नावाचं एक ठिकाण आहे. तर त्या ठिकाणी एक सिक्रेट जर्मन रिसर्च स्टेशन म्हणजे गुप्तपणे त्या ठिकाणी हे काम केलं गेलं आणि एका रॉकेटला चंद्रावर पाठवल्या गेलं. ते जे जर्मन स्टेशन आहे ते बाल्टिक कोस्टला आहे, बाल्टिक सागराच्या काठावर ते ठिकाण आहे. तर अशा प्रकारचा हा पॅसेज आहे. आणि रॉकेटचं नाव बघा V2. तर आता पाहू आपण प्रश्न. पहिला प्रश्न, हू इन्व्हेंटेड द फर्स्ट टेलिस्कोप. पहिला टेलिस्कोप कोणी इन्व्हेंट केला? तर याचं उत्तर आहे गॅलिलिओ, डी. दुसरा प्रश्न, व्हॉट डीड ही सी थ्रू द टेलिस्कोप. त्याने टेलिस्कोपमधून काय बघितलं? तर त्याने बघितलं होतं चंद्र. आणि चंद्रावर त्याने काय बघितलं? उंच पर्वत, हाय माउंटेन्स आणि डीप व्हॅलीज. तर हे आहे ॲन्सर बी, हाय माउंटेन्स अँड डीप व्हॅलीज. प्रश्न तिसरा, व्हाय डिड द मून सीम स्मॉल. त्याला म्हणजे गॅलिलिओला चंद्र छोटा का वाटला? व्हाय डिड द मून सीम स्मॉल. सीम स्मॉल म्हणजे छोटा वाटला. छोटा का वाटला? ऑप्शन बघा, रिड्यूस डिस्टन्स, डिस्टन्स कमी आहे म्हणून.
दुसरं आहे इमेन्स डिस्टन्स, डिस्टन्स भरपूर आहे म्हणून. शॉर्ट डिस्टन्स, डिस्टन्स शॉर्ट आहे म्हणून. पॉवर ऑफ प्लॅनेट, प्लॅनेटच्या पॉवरमुळे. तर या पॅसेजमध्ये हे उत्तर आहे बी, इमेन्स डिस्टन्स. चंद्राचं आणि पृथ्वीचं डिस्टन्स हे इमेन्स आहे, भरपूर मोठं आहे, म्हणून तो चंद्र लहान वाटतो. म्हणजे चंद्र मोठा आहे परंतु तो लहान वाटतो, याचं कारण आहे इमेन्स डिस्टन्स. चौथा प्रश्न, इन व्हिच इयर डीड मॅन गेट पॉवर टू रीच द मून? कोणत्या वर्षी माणसाला अशी शक्ती मिळाली की तो चंद्रावर जाऊ शकला? तर ते वर्ष आहे 1942. ऑप्शन आहे डी. आणि पाचवा प्रश्न, व्हिच रॉकेट वॉज लॉन्च ॲट द बाल्टिक कोस्ट? कोणतं रॉकेट लॉन्च झालं होतं? तर त्या रॉकेटचं नाव आहे V2. म्हणजे ऑप्शन ॲन्सर आहे आपलं बी, V2. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना जरूर शेअर करा आणि या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.